नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी आणि आपला विषय असणार आहे गणित. आणि गणितमधला आपला जो दुसरा चॅप्टर आहे मुलांना तो आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. हे आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला तर मग मुलांनो सुरुवात करूया आपण कुठल्या पाठाला, तर पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार या पाठाला आज आपण सुरुवात करूया. तर पहा मुलांनो, मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 6वी मध्ये असताना आपण काय शिकलेलो आहोत, तर पूर्णांक संख्येची बेरीज व वजाबाकी हे कशी करायचे आहे हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. आणि आता आपण या इयत्तेमध्ये म्हणजेच इयत्ता 7वी मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर पूर्णांक संख्येचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हे आपण या लेसनमध्ये शिकणार आहोत, या इयत्तेमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणूनच बघा, आपल्याला पूर्णांक संख्याचा गुणाकार व भागाकार हे जे चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला क्लिअर होणार आहे, स्पष्टीकरण आपल्याला मिळणार आहे की पूर्णांक संख्याचा गुणाकार आणि भागाकार हा कसा करायचा. चला मग मुलांना सुरुवात करूया पूर्णांक संख्येच्या गुणाकाराला आणि भागाकाराला. मुलांना पूर्णांक संख्यांचा गुणाकार यामध्ये आहे आपण पूर्ण संख्येचा गुणाकार व भागाकार शिकलेलो आहोत. बघा, जेव्हा आपण मागच्या इयत्तेमध्ये होतो तेव्हा आपण पूर्ण संख्येचा गुणाकार व भागाकार हा शिकलेला आहोत, पण अपूर्ण संख्येचा गुणाकार आणि भागाकार हे आपण या इयत्तेमध्ये शिकणार आहोत. बघा, या क्रिया करण्यासाठी पाढे देखील तयार करता येणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचे जे पाढे आहेत ते पाठ होणं देखील कसे आहे तर खूप गरजेचे आहेत. म्हणून बघा, आपण इथे काही पाढे देखील काय करणार आहोत तर तयार करून तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तर बघा, आता पूर्णांक संख्येचा गुणाकार अभ्यासू म्हणजेच ऋण संख्या, धन संख्या, शून्य मिळून ज्या समूह संख्या आहेत त्यातील काही संख्यांचे आपण काय करणार आहोत तर गुणाकार पाहणार आहोत. पहा मुलांनो, आपल्याला हे माहिती असायला हवं की वजा वजा हे काय होतं तर अधिक होतं, म्हणजे ऋण ऋण. जसं आपण इथे बघितलं, ही ऋण संख्या असेल आणि ही ऋण संख्या असेल तर ते बरोबर काय होतं तर धनसंख्या असं होतं. आणि आपल्याला हे देखील माहिती हवं की ऋण अधिक धन बरोबर काय येईल सांगा पहा मुलांना. अगदी बरोबर काय येईल तर ऋण असे येईल. आणि पुन्हा पहा मुलांना, जर ऋण संख्या अधिक धन संख्या असेल तर सुद्धा बरोबर मध्ये काय येईल तर ऋणच येणार आहे. आणि त्यानंतर धनसंख्या अधिक धनसंख्या काय येणार आहे तर धनसंख्याच येणार आहे. आणि पुढे ऋणसंख्या अधिक ऋणसंख्या, पहा मुलांना, ऋणसंख्या अधिक ऋणसंख्या हे मात्र काय येणार आहे तर धनसंख्या येणार आहे. तर पहा मुलांना, इथे सांगितलेलं आहे की इथे 4 संख्या अशा घेतलेल्या आहेत ज्या कशामध्ये आहेत तर त्या ऋण संख्येमध्ये आहे. बघा, -3 अधिक -3 अधिक -3 अधिक -3 ही याची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. याची बेरीज जी आहे ते आपण किती केलेली आहे तर -3 ही संख्या किती वेळा आपण घेतलेली आहे तर 4 वेळा ही संख्या आपण घेतलेली आहे. बघा, मग त्यानंतर आपल्याला ती संख्या जी आहे जर आपण ती काउंट केली तर ती किती होईल मुलांनो, तर पहा, ही जी -3 ही जी संख्या आहे ती आपण किती वेळा घेतलेली आहे तर 4 वेळा एवढी घेतलेली आहे. मग लिहिताना आपण अधिक अधिक न लिहिता डायरेक्ट आपण ती कशी लिहिणार आहोत तर -3 गुणिले 4. मग सांगा पहा मुलांनो, 3चा पाढा जर आपण 4 पर्यंत बोललो तर काय उत्तर येणार आहे 3 चौक 12. पण तिथे वजाचं साईन येणार आहे का, कारण वजाचं इथे काय आलेलं आहे चिन्ह आलेलं आहे, ऋणचं इथे चिन्ह आलेलं आहे, म्हणून इथे -12 हे उत्तर येणार आहे. पहा मुलांनो, काय येणार आहे -12 हे आपल्याला तिथे उत्तर येणार आहे का, कारण ह्या सगळ्या चिन्हांमध्ये काय आहे तर ऋण हे चिन्ह असल्यामुळे आपल्याला उत्तरामध्ये देखील काय करावं लागणार आहे तर -12 असं लिहावं लागणार आहे. तसंच बघा, 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9 आणि 9 अधिक 3 किती होतात मुलांना तर 12 होतात. अशी देखील तुम्ही बेरीज करू शकता. पण अगदी सोपं म्हणायचं म्हटलं तर -3 ही संख्या जी आहे ती आपण 4 वेळा घेतलेली आहे आणि आपले पाढे हे पाठ आहेतच, म्हणून आपल्याला 3 आणि 4ला
गुणायचं आहे आणि इझिली आपल्याला उत्तर काय मिळतं, 4×12 किंवा 3×12. पण -12 हे या संख्येचं आपल्याला काय मिळालेलं आहे, तर उत्तर मिळालेलं आहे. तर पहा मुलांनो, आपल्याला इथे काय करायचं आहे, पूर्णांक संख्याचा इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा आता आपल्याला इथे आपण एक पाढा तयार करत आहोत. कसला पाढा आहे तो, तर -4चा इथे आपल्याला पाढा तयार करायचा आहे. बघा कसं आहे की -4 गुणिले 0, कुठल्याही संख्येने जर 0ला गुणलं तर उत्तर काय येतं, तर 0 हेच उत्तर येतं. त्यानंतर पहा -4 गुणिले 1, कंसामध्ये -4 गुणिले 1, 4 4, पण साईन कशाचं लागणार आहे, तर वजेचं साईन लागणार आहे, म्हणजे -4. त्यानंतर बघा -4 गुणिले 2, 4 दुणे किती मुलांनो, तर 8, -8 हे आपलं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. त्यानंतर बघा -4 गुणिले 3, 4×3 किती, तर 12, -12 किंवा -12 हे आपलं काय येणार आहे, तर उत्तर येणार आहे. तर पहा मुलांनो, हा जो पाढा आहे इथे ह्या ज्या काही आहेत त्या धनसंख्या असल्यामुळे आपल्याला इथे ज्या संख्या आहेत त्या आपल्याला ऋणचं साईन इथे द्यावं लागत आहे. पण हे जो पाढा आहे 4चा, आपण तो काय करत आहोत, तर 0पासून खाली म्हणजे 10पर्यंत आपण तो घेऊन जात आहोत. म्हणून आपल्याला इथे काय कसलं साईन येणार आहे, तर ऋण हे साईन आपलं येणार आहे. बघा इथे -4चा गुणाकार एका एककाने वाढवला की गुणाकार 4ने कमी झालेला दिसतो. आणि हाच आकृती बंद ठेवून -4 हा पाढा वरच्या बाजूला जर आपण वाढवला तर काय होणार आहे, तर पहा मुलांनो, इथे आपल्याला 4 दुणे किती होतात, तर 8 होतात. मग इथे पहा, इथे आपल्याला 4वरती देखील ऋणाचं साईन आहे आणि 2वरती देखील आहे, म्हणजेच वजा काय होतं, तर अधिक होतं. म्हणून इथे चिन्ह देण्याची काहीही गरज नाही, कारण 8 हे काय आहे, ऑलरेडी धन आहे. म्हणून 4 दुणे किती मुलांनो, तर 8 आणि 4×1=4. आता तुम्ही म्हणणार इथे कसलंही साईन आलेलं नाहीये, पण इथे वजा आणि इथे देखील वजा आलेला आहे, म्हणून वजा काय होतं, तर अधिक होतं. त्यानंतर बघा 4×0 किती, तर 4. आपण जेव्हा सरळ पाढा जेव्हा लिहिला होता तेव्हा एकच संख्या कशी होती, धन होती. म्हणून आपलं आन्सर कशामध्ये येत होतं, आपलं उत्तर जे आहे ते ऋण संख्यामध्ये येत होतं. पण इथे आपल्याला दोन्ही संख्या ज्या आहेत त्या कशा आहेत, तर ऋण आहेत. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते धन संख्येमध्ये येत आहे. खालील सारणीत -5चा पाढा दिलेला आहे. आता जसं आपण 4चा पाढा लिहिला होता तसंच आपल्याला -5चा देखील काय करायचा आहे, इथे पाढा तयार करून घ्यायचा आहे किंवा बनवायचा आहे. बघा इथे आहे -5 गुणिले -3. आता वजा आलेला आहे की नाही, म्हणजेच 5×3 किती, 5×3 किती मुलांना, तर 5×3 15. आणि इथे वजाचं साईन आलेलं आहे, म्हणून धन संख्येमध्ये आपलं आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा 5 दुणे 10. आणि इथे देखील काय आहे, वजानेच आपण काय केलेलं आहे, तर गुणलेलं आहे. म्हणून धनसंख्येमध्ये आपलं उत्तर आलेलं आहे किती, तर 10. आणि नेक्स्ट आहे बघा 5×1=5 आणि उत्तर आपल्याला आलेलं आहे 5×1=5. तेही धनसंख्येमध्ये, कारण आपण कशाने गुणलेलं आहे, तर ऋण संख्येला गुणलेलं आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते धनसंख्येत आलेलं आहे. त्यानंतर बघा -5 गुणिले 0. कुठल्याही संख्येने जर 0ला गुणलं तर 0 हाच येतो आणि तो काय असतो, तो धनही नसतो आणि ऋणही नसतो. म्हणून बघा 0, 5×0 किती येणार आहे, तर 0 आला. त्यानंतर बघा 5×1=5. आता इथे बघा काय गंमत आहे, तर इथे एका संख्येला ऋण आहे, ऋणचं हे साईन आहे, पण एकाला नाही आहे. म्हणून आपले जे उत्तर आहे ते कशामध्ये येणार आहे, तर ते येणार आहे ऋण संख्येमध्ये. म्हणजे 5×1=5 तर येईल, पण आपण ऋण संख्येने धनसंख्येला गुणत आहोत. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते ऋणामध्ये येणार आहे, म्हणजेच -5 हे येणार आहे. नेक्स्ट पहा 5 दुणे 10. आता आपण एका ऋण संख्येने एका धनसंख्येला गुणत आहोत, म्हणून आपलं जे उत्तर आहे ते कशामध्ये येणार आहे, तर ऋण संख्येत येणार आहे. म्हणून -10 एवढं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघा 5×3
15. काय मुलांनो, 5×3=15. पण इथे देखील आपण एक ऋण संख्या आणि एक धन संख्या यांचा गुणाकार केलेला असल्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते ऋण 15 आलेलं आहे. नेक्स्ट पहा, 5×4=20. आता इथे -20 किंवा ऋण 20 हे कसे बरं आले? कारण आपण -5ने धन 4ला गुणलं असल्यामुळे आपलं उत्तर जे आहे 5×20 म्हणजेच -20 हे आलेलं आहे. आता बघा, इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बरं? तर दोन धन पूर्णांकांचा गुणाकार कसा असतो? तर धन पूर्णांक असतो. नंतर बघा, एक धन पूर्णांक व एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार जो आहे तो ऋण पूर्णांक असतो. जसं की आपण इथे बघितलेलं आहे, एक ऋण पूर्णांक आहे आणि एक कसा आहे? धन पूर्णांक आहे. मग त्याचा गुणाकार जो आहे तो काय येणार आहे? तर ऋण पूर्णांक हा येणार आहे. पण हा खूप इझी आहे बघा, दोन धन पूर्णांकांचा गुणाकार हा धनच पूर्णांक येणार आहे. पण त्यातली एक संख्या कशी आहे? धन आहे, पण दुसरी आहे ऋण. पण उत्तर आपलं काय येणार आहे? तर ऋण पूर्णांकच येणार आहे. मग बघा, दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार काय येणार आहे? धन पूर्णांक येणार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं, हा ऋण आहे आणि हा देखील ऋण आहे. मग याचा गुणाकार असो, बेरीज असो, ही काय येणार आहे? तर ही धनसंख्यामध्ये येणार आहे. नंतर बघा, धनसंख्या गुणिले धनसंख्या, त्याचा आन्सर काय येणार आहे? धनसंख्या गुणिले धनसंख्या, म्हणजेच त्याचं उत्तर जे आहे ते धनसंख्याच येणार आहे. मग बघा, धनसंख्या गुणिले ऋण संख्या, ऋण संख्या असल्यामुळे याचं उत्तर देखील काय येणार आहे? तर ऋण संख्याच येणार आहे. बघा, हे लक्षात ठेवायचं आहे की एक संख्या धन आहे, पण दुसरी संख्या कशी आहे? ऋण आहे. पण याचं उत्तर जे आहे ते कशामध्ये येणार आहे? तर ऋण संख्येमध्येच येणार आहे. नंतर बघा, दुसरा आहे ऋण संख्या गुणिले धनसंख्या. एक ऋण संख्या आहे, दुसरी धनसंख्या आहे, पण त्याचं उत्तर काय येणार आहे? तर त्याचं उत्तर देखील ऋण संख्येतच येणार आहे. बघा, ऋण संख्या. नेक्स्ट पहा काय आहे? ऋण संख्या गुणिले ऋण संख्या. जर ऋण ऋण असेल तर काय येईल? तर धनसंख्या येईल. पहा, ऋण संख्या गुणिले ऋण संख्या बरोबर काय येणार आहे? तर धनसंख्या येते. हा जो चार्ट आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा एकदा पाहूया. बघा, दोन धन पूर्णांकाचा गुणाकार कसा येतो? तर धनच येतो. म्हणून इथे बघा, धन गुणिले धन काय येणार आहे? तर धनसंख्याच येणार आहे. आणि इथे पहा, धन संख्या गुणिले ऋण संख्या याचा गुणाकार मात्र काय येणार आहे? तर ऋण संख्याच येणार आहे. तिसरं बघा, ऋण संख्या गुणिले धन संख्या यांचा जो गुणाकार आहे तो काय येणार आहे? तर याचा देखील गुणाकार ऋण संख्याच येणार आहे. नेक्स्ट पहा, ऋण संख्या गुणिले ऋण संख्या याचा मात्र जो गुणाकार आहे किंवा संख्या आहे ती कशी येणार आहे? तर धनात्मक येणार आहे. हा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर आपल्याला इथे काय मिळणार आहे? पूर्णांक संख्याचा गुणाकार आणि भागाकार अगदी आपल्या व्यवस्थित इथे सॉल्व्ह होणार आहे. तर पहा मुलांना, आपल्याला इथे पूर्णांक संख्यांचं काय शिकायचं आहे? तर गुणाकार शिकायचा आहे. म्हणून बघा, गुणाकार करायचा आहे. तर हा जो गुणाकार आहे आपला काय आहे दिलेला आहे बघा, -7 गुणिले 15. आता ही संख्या ऋणमध्ये आलेली आहे. मग 15 साती किती? तर 105. पण इथे ऋण असल्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते देखील कशामध्ये येणार आहे? तर ते देखील ऋण 105 मध्ये येणार आहे. नंतर बघा, ऋण 12 गुणिले ऋण 7. ऋण 12 गुणिले ऋण 7, तर 12 साती किती? 84. आता इथे धनमध्ये कसं काय आपलं उत्तर आलेलं आहे? कारण इथे देखील काय आहे? ऋण आहे आणि इथे देखील ऋण आहे. मग ऋण प्लस ऋण काय होतं? तर धन होतं. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते कशामध्ये आलेलं आहे? तर धनसंख्येमध्ये आलेलं आहे. बघा, -12 गुणिले -12 बरोबर 12 साती 84. ऋण ऋण धन, म्हणून आपलं इथे धनामध्ये म्हणजे 84 एवढं उत्तर आलेलं आहे. पुढचं बघा, -124 गुणिले
वजा 1. आता इथे देखील काय आलेलं आहे तर वजा 124ने वजा 1ला गुणायचं आहे, म्हणजे वजा वजा आलेलं आहे. तर आपलं उत्तर जे आहे ते धनसंख्येमध्ये येणार आहे. म्हणून बघा 124 1 124. आता इथे साईन का नाही आहे, कारण दोन्ही संख्येने आपण काय केलेलं आहे, ऋण संख्येने ऋण संख्येला गुणलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते धनसंख्येमध्ये आलेलं आहे. म्हणजे 124 1 124 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. आणि ते कसं आहे, धनसंख्येमध्ये आहे. का, कारण इथे सुद्धा ऋण संख्येने आपल्याला ऋण संख्येशी गुणावं लागल्यामुळे आपलं उत्तर धनसंख्येमध्ये आलेलं आहे. नेक्स्ट पहा, -9 गुणिले 6. इथे मात्र बघा काय आहे, एका संख्येला ऋणाने एक जी संख्या आहे ती ऋणाची आहे आणि -9 म्हणजे ऋण 9ने आपल्याला धन 6ला काय करायचं आहे, गुणायचं आहे. मग 9 सक किती मुलांनो, तर 9 सक 54. पण इथे आपलं उत्तर मायनसमध्ये आलेलं आहे, ऋण संख्येमध्ये आलेलं आहे. आता हे ऋण संख्येमध्ये का आलेलं आहे, कारण आपण एका ऋण संख्येने एका धनसंख्येला गुणलेलं आहे. बघा, एका ऋण संख्येने आपण काय केलेलं आहे तर एका धनसंख्येला गुणलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते कशामध्ये आलेलं आहे तर ऋण संख्येमध्ये आलेलं आहे. बघा 9 सक किती तर 54 आणि 9 ही जी संख्या आहे ती ऋणात्मक आहे. म्हणून आपल्याला हे जे ऋणाचं साइन आहे ते आपल्याला 54च्या इथे द्यायचं आहे. तर पहा मुलांनो, आपण एका पार्टमध्ये काय शिकलेलो आहोत तर पूर्णांक संख्येचा गुणाकार कसा करायचा हे आपण शिकलेलो आहोत. आता पूर्णांक संख्येचा भागाकार आपण इथे बघणार आहोत. तर पहा मुलांनो, संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे आपण ऋण पूर्णांक संख्या दाखवू शकतो, त्याचप्रमाणे त्यांचे भाग हे दाखवू शकतो. बघा, ही एक संख्या आहे आणि या संख्ये रेषेवर ऋण संख्या आणि धनसंख्या या दोन्हीही दाखवलेल्या आहेत आणि त्यांचे भाग देखील आपल्याला दाखवता येतात. जसे की आपल्याकडे मोजपट्टी आहे, त्या मोजपट्टीमध्ये बघा आपण काही ठराविक नंबर जे आहे 0 पासून 10 पर्यंत 12 पर्यंत ते आपल्याला दिसतात. पण त्या सेंटीमीटरमध्ये बघा लहान लहान काय असतात तर रेषा असतात आणि त्या देखील काय असतं तर त्या देखील एक संख्या ज्या इथे लिहून दाखवलेल्या आहेत. बघा इथे -4 -3, तर याची जी संख्या आहे ती -5/2 ही दाखवलेली आहे. त्यानंतर -2 याची जी संख्या आहे ती देखील दाखवलेली आहे, -3/2. त्यानंतर -2. आता इकडे ज्या आहे ह्या सगळ्या संख्या कुठल्या झालेल्या आहेत तर ऋणच्या संख्या झालेल्या आहेत. पण इकडे मात्र धनच्या संख्या या सगळ्या आहेत. जसं बघा 0 आणि 1 आणि याची जी संख्या आहे 3/2. त्यानंतर 2 पूर्णांक आहे, मग अपूर्णांक संख्या आहे 5/2. पूर्ण संख्याअंक पुन्हा आहे पूर्ण संख्या 3 आणि पूर्ण संख्या 4. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे 5/2 ही जी संख्या आहे ही अपूर्ण संख्या आहे, जी आपल्याला इथे सांगितलेली आहे. काय आहे ती -5/2, नंतर -3/2. त्यानंतर ही जी संख्या आहे ती आहे 3/2 आणि 5/2. या संख्या कशावर दाखवलेल्या आहेत तर ही जी आपली संख्या रेषा आहे त्या संख्या रेषेवर या संख्या दाखवलेल्या आहेत. पुढे बघूया. नेक्स्ट पाहूया मुलांना. बघा, संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे आपण ऋण पूर्णांक संख्या दाखवू शकतो, त्याचप्रमाणे त्याचे भाग हे दाखवू शकतो. बघा इथे काय आहे तर ही जी आपली रेषा आहे ती काय आहे तर संख्या रेषा आहे. त्यावर आपण ज्या अपूर्ण संख्या आहेत त्या देखील आपण इथे या संख्या रेषेवर दाखवू शकतो. जसं की इथे आपण बघितलेलं आहे, ही जी संख्या रेषा आहे -5/2 जे आपण इथे दाखवलेले आहे, -3/2 आणि 3/2 आणि 5/2 या संख्या रेषेवर आपल्याला दाखवता येतात. त्यानंतर बघा -1/2 -1/2 नंतर 1/2. बघा इथे आपण बघू शकतो ह्या सगळ्या कशा आहेत तर मायनसमध्ये ऋण संख्या ह्या रेषेवर आपण दाखवतो आणि या संख्येवर कुठल्या रेषा दाखवतो तर धन संख्या दाखवतो. म्हणून -1/2
1/2 आणि कंस पूर्ण. त्यानंतर बघा 3/2 वजा 2/3 कंस पूर्ण. त्यानंतर वजा 5/2 आणि 5/2. या परस्पर विरुद्ध संख्यांच्या जोड्या आहेत त्या ध्यानात आपल्याला ठेवायच्या आहेत. ह्या ज्या संख्या आहेत ह्या कशा आहेत? परस्पर विरुद्ध आहेत. बघा वजा 5/2 आणि 5/2 ह्या कशा आहेत? तर पूरक आहेत का? नाही, तर त्या परस्पर विरोधी संख्या आहेत. त्यानंतर बघा म्हणजेच काय येणार आहे? तर 1/2 अधिक वजा 1/2 बरोबर किती येणार आहे? तर 0 एवढं येणार आहे. त्यानंतर 3/2 अधिक वजा 3/2 बरोबर देखील काय येणार आहे? तर 0. त्यानंतर बघा वजा 5/2 अधिक 5/2 बरोबर काय येणार आहे? तर 0 हे येणार आहे. पुढे पाहूया. तर पुढे पहा मुलांनो, काय सांगितलेलं आहे? विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी असेही म्हणतात. जसे की वजा 1 गुणिले वजा 2 किती येणार आहे? 1 पण ते धनमध्ये येणार आहे का? कारण एका ऋण संख्येने दुसऱ्या ऋण संख्येला आपण काय केलेलं आहे? गुणलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर कशामध्ये येणार आहे? तर धन संख्येमध्ये येणार आहे. हे आपण पाहिलेले आहेच. त्यानंतर बघा या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 1 ने भागले तर वजा 1 हे समीकरण आपल्याला मिळते. बघा जर हे समीकरण गुणाकाराचं जे समीकरण आहे ते तर आपण बघितलं, तेच जर आपण भागाकारामध्ये बदललं तर काय होईल? वजा 1 बरोबर 1/-1 हे समीकरण असं आपल्याला इथे मांडता येणार आहे. त्यानंतर बघा म्हणून 1/-1 हा भागाकार म्हणजेच वजा 1 आहे हे जाणून घ्या. त्यानंतर बघा यावरून 6 गुणिले वजा 1 बरोबर 6 गुणिले वजा 1/-1 बरोबर काय येणार आहे? तर 6 वजा बघा 6 6 आणि हे जे आपल्याला वजा 1 दिलेलं आहे ते मग छेदस्थानी येणार आहे.